प्रत्येक वेळेस प्रचार ती काही प्रचार करत नाही, आपली बिचारी पॅम्पलेट पाठक वगैरे करतात. काल दादांनी आपल्यावर आरोप केलेला आहे की लहानाचा मोठा याच कुटुंबात झालेला आहे. मला सगळं माहिती आहे आणि शेवटी निवडून कसं यायचं काय यायचं मला समजून द्या. मला त्यांचा स्वभाव माहिती आहे हो, ते कसे बोलतात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सुषमाताई या मेळाव्याला येणार होते, मात्र त्यांचे हेलिकॉप्टर बसण्याआधीच काय झाले, काय माहिती, काय नक्की झालं? नाही, माननीय जयंत पाटील त्या चॉपरमध्ये होते, ते त्याच चॉपरमध्ये सकाळी ते सांगलीवरनं पुण्याला प्रचाराला आले आणि तरीच चॉपर तसंच्या तसं निघालं जयंतराव उतरल्यावर आणि सुषमाताईंना घ्यायला अलिबागला गेलं. हे म्हणजे भाग्य आपलं की कुणालाच काही आणि म्हणजे त्या पायलटलाही काही झालं नाही, हे खरंच म्हणजे भाग्य आपलं. पण तो ॲक्सिडेंट झाला आणि म्हणजे पायलट ही सुखरूप आहे आणि सुषमाताईंना ही म्हणजे टेक ऑफ वगैरे काही हानी झाली हे खूप आमच्या सगळ्यांचंच भाग्य. काल रात्री त्यांच्या जिल्हा प्रमुखावर पण रायगडचा हल्ला झाला होता. सुषमा अंधारेंनी असं म्हणलं की तो हल्ला भरत गोगावले यांच्या मुलाने केलेला आहे. हे म्हणजे धमक्या तर ऐकूच येत होत्या, धमक्यांची चर्चा वारंवार आज राज्याच्या इलेक्शनमध्ये होते. असे जर हल्ले होत असतील तर अतिशय चिंताजनक आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे. पुन्हा असं वाटतंय की आपण दडपशाहीच्या दिशेने चाललोय. परवा वेल्ह्यामध्ये पवार साहेबांच्या हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा तांत्रिक बिघाड झाला होता, सिग्नल मिळत नव्हता. हेलिकॉप्टरबाबत वारंवार असं काही घडते, असं काही आहे? मला वाटतं सगळ्यात म्हणजे सेफ्टी आणि सुरक्षितता, मग ती गाडीची असू दे, विमानाची असू दे किंवा हेलिकॉप्टरची असू दे, या सगळ्या गोष्टींची फार बारकाईने आम्ही सगळ्यांनीच काळजी घेतली. साधारणपणे पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच ती होईल. ताई, रोहित पवारांनी ट्विट केले की बारामती सहकारी बँकेमधल्या 500च्या नोटा गायब झाल्या आहेत. हो, असं माझ्या कानावर आले ते खूप म्हणजे त्यांनी ट्विट केलं, त्याची माहिती आम्ही सगळे घेतो. इंदापूरमध्ये एक घटना घडली, प्रचारासाठी भाड्याने आणलेल्या घड्याळासाठी ज्या महिला होत्या त्यांना त्यांचा रोज मिळाला नाही म्हणून त्यांनी रस्त्यावरती आक्रोश केला. काल असं वाटतं तुम्ही तिथे स्थानिक लोकांना विचारायला पाहिजे काय झालं. काल आजपर्यंत राहुल गांधी अमेठीतून लढत होते, पण आता ते रायबरेलीतून लढतायत. यावेळेस सोनिया गांधी रायबरेलीतून उतरणार, कसं बघता या सगळ्या बदलाकडे? ही खूप चांगली गोष्ट आहे की राहुलजी त्यांची आई जिथून लढतायत तिथून